तुम्ही ऐकत आहात अनवॉन्टेड मॅरेज भाग 9. कथेला सुरुवात करायच्या आधी आपल्या या कथा विश्व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा आवडत असेल तर लाईक करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आपली शिवानी आणि रुहान ही जोडी आवडते ना तुम्हाला? मग चला भेटूया त्यांना. अनवॉन्टेड मॅरेज भाग 9. ओ अण्णा, हे बघा, तुमचे सगळे पैसे मी लवकरच परत करेल. मला थोडा वेळ द्या. हात जोडते मी, पण प्लीज यातलं बाबांना काही सांगू नका. शिवानी कोणत्या तरी माणसासमोर हात जोडत बोलत होती. तसा तो माणूस आपल्या तोंडात इतक्या वेळ धरून ठेवलेला कमलापसंतची पिचकारी अगदी तिच्या पायाजवळ उडवतो. शिवानी लगेच 2 पावलं मागे सरकली. आवडलं नव्हतं. प्रचंड राग आला होता, पण सध्या हात दगडाखाली अडकले होते. वेळ तर नाही ना माझ्याकडे. तुझ्या त्या बहिणीला सांगितलं होतं लग्न कर माझ्याशी, राणीसारखं ठेवेल, पण नाही, प्रेमात पडली त्या हेकण्याच्या. जाऊ दे, ती नाही तर तू चालेल. तो अण्णा अगदी तिच्या जवळ येऊन उभा राहिला. ती काही बोलणार तोच तो तिच्या चेहऱ्यावर झुकला. अगदी 1 इंच अंतर राहिलं होतं दोघांमध्ये. शिवानी तर घाबरून आपली ओढणी घट्ट पकडून उभी होती. आता हालचाल करायला पण भीती वाटत होती. तो विकृत हसत तो झटकन बाजूला झाला. इतका वेळ धरून ठेवलेला श्वास अखेर तिने सोडला. अण्णा, कोल्हापूरमधील सगळ्यात गुंड प्रवृत्तीचा माणूस. सावकारी व्यवसाय जोरात सुरू होता. पैशासाठी कोणत्याही थराला उतरणारा माणूस. शिवानीच्या वडिलांनी आपल्या बायकोच्या इलाजासाठी काही पैसे घेतले होते. बायको तर वाचली नाही, पण कर्जाचा डोंगर वाढत गेला. त्यानंतर जमेल तसे पैसे देत गेले, पण मुलींचं शिक्षण, त्यामध्ये पूर्ण पैसे चुकवणं जमलं नाही. अपर्णा आपल्या जॉबमधून पैसे देत होती. आता तिचंही लग्न झालं आणि आता सगळी जबाबदारी शिवानीवर पडली. तिच्या बाबांची पण तब्येत सध्या साथ देत नव्हती. आता अण्णा पण पैशासाठी त्यांच्या दुकानावर डोळा ठेवून बसला होता. मुली देखण्या असल्याने त्याला त्या दुकानाच्या बदल्यात त्यांच्यापैकी एकीशी लग्न करायचं होतं. शिवानी तशी हिमतीची होती. कॉलेज संपलं आणि तिने दुकान सांभाळलं. पोरीच्या हाताला खूप चव होती, पण नशीब सध्या साथ देत नव्हतं. आता पुन्हा त्या अण्णाशी सामना होत होता तिचा. बोल, करणार काय आपल्याशी लग्न? तुझं ते कर्जात बुडालेले दुकान पण तुझं. सगळं कर्ज माफ, पण लग्न करायचं, राणी बनायचं या राज्याची. तर अण्णा पुन्हा दात बिचकत तिला बोलतो. त्याची नजर तिच्या पूर्ण शरीरावरून फिरत होती. तिने आता ओढणी पुन्हा नीट घेत सावरून उभी राहिली. अण्णा, गोष्ट पैशाची आहे. तुझे पैसे तुला मिळतील. फक्त अजून थोडा वेळ मागत आहे मी. ती बोलतच होती, त्याने मध्येच तिला थांबवलं. दिला वेळ. चल, दिला वेळ. पुन्हा ती कमलापसंतची पिचकारी उडाली आणि तो जाऊन समोरच्या टेबलवर बसला. तशी त्याचं वाक्य ऐकून तिने पटकन आपले डोळे पुसले. लगेच चेहऱ्यावर हसू पसरलं. थँक्यू अण्णा. मी खरंच 2 दिवसात तुमचे पैसे परत करेल. शिवानी हसत पुन्हा हात जोडत बोलते. थँक्यू नको, तू हवी आहे. आधी सगळं ऐक तरी. या 2 दिवसात तू पैसे दिले नाही तर तुझे ते दुकान कायमचं माझं होईल. आणि हे पण नको असेल तर तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. बोल, आहे मंजूर? त्याने तिच्याकडे पाहतच बाहेर आलेली ती लाल थुंकी आपल्या शर्टने पुसली. किळस वाटली तिला त्याच्या अशा वागण्याची, पण आता त्याची अट मान्य करण्याशिवाय तिच्याकडे काही पर्याय नव्हता. तिने घाबरून खूप मुश्किलीने हो मध्ये मान हलवली आणि तिथून बाहेर पडली. जरा घाईतच ती सरळ आपली गाडी लावली तिथे आली. इतक्या वेळ वाढलेला श्वास तिने आत्ता कुठे नॉर्मल करायचा प्रयत्न केला. शेवटी थकली होती एकटी या सगळ्यात लढून. बसली गुडघ्यावर आणि जोरात आई म्हणून ओरडली. रडत होती शिवानी, पण तिथं तिला सांभाळणारं कोणीच नव्हतं. रक्ताची नाती कधी तुटत नाही. लांब असली तरी एकमेकांची ओढ काही कमी होत नाही असं म्हणतात. आज शिवानी संकटात होती म्हणून की काय, आज अपर्णाचं लक्ष कशातच लागत नव्हतं. आत्ताही विचार करत असताना कधी पूजेचा दिवा साडीला लागलं कळलं नाही. मन अस्वस्थ झालं होतं. आपल्या माणसांकडे धाव घेत होतं. अपर्णा! समीर जोरात ओरडला. साडीचा पदर पेटला होता. त्याने घाईतच पुढे येत तो हाताने विझविण्याचा प्रयत्न केला.
घरात एकच गोंधळ उडाला. कोणीतरी लगेच पाणी आणून तिच्या साडीवर टाकलं. अपर्णा पण पुरती घाबरली होती. तिचं तर लक्षच नव्हतं, पण जेव्हा समीरने आवाज दिला तेव्हा कुठे नजरेस पेटलेला पदर पडला आणि आधीच बेचैन झालेली ती आता अजूनच गोंधळून गेली. आग विझली तसा समीर तिच्या जवळ आला. अपर्णा, तू ठीक तर आहेस ना? लक्ष कुठे होतं तुझं? समीर आताही तिच्या हातापायाला कुठे इजा झाली का पाहत होता. तशी ती रडतच त्याच्या कुशीतच शिरली. त्याने हळूवार तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत करायचा प्रयत्न केला. घाबरली आहे हे कळत होतं. आज घरात लग्नाची पूजा होती, म्हणून घर अजूनही पाहुण्यांनी भरलं होतं. सगळेच काळजीने तिला पाहू लागले. बाई बाई बाई, आता काय पेटून घ्यायचा विचार होता की घराला पेटवायला निघाली होती? नाही म्हणजे उद्या तुला काही झालं तर तुझी ती बहीण बोलायला मोकळी. सासरच्या जाचाला कंटाळून जाळून घेतलं म्हणून आमच्या नावाने खडे फोडायला मोकळी. जीव नको वाटत असेल तर माहेरी जाऊन दे बाई, उगाच इथं माझ्या जीवाला घोर नको. सासूबाई तोंडात चणे टाकत खोचट सारख्या बोलून मोकळ्या. अपर्णाला तसं अजूनच रडू आलं. सॉरी ते मी चुकून, माझं लक्ष नव्हतं. अपर्णा रडतच त्यांना सांगू लागली. आई, ही काय बोलायची पद्धत आहे का? घाबरली आहे ना बिचारी, आणि तू काही काय बोलते? बोलला, बायकोचा बैल बोलला. अजून नीट 4 दिवस नाही झाले तिला येऊन, तरी लागला तिची बाजू घ्यायला. राहिलं कोणाला काही बोलायला नको बाबा, मी आपली गप्प बसलेली बरी. खाष्ट सासूबाईने आपला मोर्चा सोफ्याकडे वळवला. अपर्णा नजरेनेच समीरला चूक झाली म्हणून सांगू पाहत होती. त्याने डोळ्यांनीच तिला दिलासा दिला आणि आपल्या रूममध्ये घेऊन गेला. काय झालं? तिचा चेहरा हातात घेऊन त्याने विचारलं. शिवानीची आठवण येते, बाबांना मिस करत आहे. काहीतरी उगाच मनात विचार येत आहेत. ते ठीक तर आहे ना? काळजी वाटत आहे. अपर्णा रडत रडत बोलते. असं तर माझ्या बायकोला माझ्या मेहुनीची आठवण येत आहे. ठीक आहे ना, मग सरळ फोन करून बोलायचं. आणि तुला खरं सांगू, तिला काही होणार नाही. उलट मला तर काळजी वाटते तिच्या होणाऱ्या नवऱ्याची. कसा त्या तुफानला सांभाळेल देव जाणो. चल बोलून घे आधी तिच्याशी. समीरने सरळ फोन लावून अपर्णासमोर पकडला. तशी आधी आपले डोळे पुसून श्वास नॉर्मल करत ती समोरून फोन उचलायची वाट पाहू लागली. इकडे आपल्या ताईचा कॉल पाहून शिवानीने लगेच आपले वाहत असलेले डोळे पुसायला सुरुवात केली. पटकन उठून उभी राहिली. केस नीट करून तिने पुन्हा आपले डोळे ओढणीने पुसून घेतले. वेळी व्हॉइस कॉल होता, तरी भीती वाटत होती. आपल्या ताईला काही कळू नये, पण तिला हे माहीत नव्हतं की जवळच्या माणसाला फक्त आपल्या आवाजावरून आपण ठीक आहोत की नाही कळतं. हॅलो. शिवानीने डोळे बंद करून आलेला हुंदका दाबून बोलायला सुरुवात केली. शिवू, काय करते? कुठे आहेस? आवाज का असा येत आहे? तू ठीक तर आहेस ना? अपर्णा लगेच तिचा तो बदललेला आवाज ऐकून काळजीने उठून उभी राहिली. मला काय झालं? मी एकदम ठीक आहे. तू ठीक आहेस ना? आता आपल्या बहिणीचा काळजीने भरलेला आवाज ऐकून शिवानीला कसं तरी झालं. काही वेळ काहीच न बोलता दोघी शांत फक्त कानाला फोन लावून उभ्या होत्या. प्रयत्न करत होत्या आपल्या दुःखाची झळ आपल्या बहिणीला पोहोचू नये म्हणून. आपलं दुःख लपविण्याचा प्रयत्न करत होत्या. दोन्ही बहिणींचे डोळे भरून वाहत होते, पण तरीही एकमेकींना कळू न द्यायची धडपड सुरू होती. ताई, मी जरा कामात आहे, नंतर करू फोन? शिवानीने कसं तरी आपलं रडणं कंट्रोल करत समोरून काही उत्तर न ऐकताच फोन कट केला. ताई, तुला अजून दुःख नाही देऊ शकत. आता मी मोठी झाली आहे. घराची, बाबांची आणि आपल्या आईच्या शेवटची आठवण, जगदंब स्वीट होमची जबाबदारी आता माझी आहे. तू फक्त तुझ्या संसारात खुश राहा. मी सगळं ठीक करेल. शिवानीने आपले डोळे पुसत काहीतरी विचार करून गाडी सुरू करून आपल्या मार्गाने निघून गेली. यू ब्लडी फूल. अजून किती वेळ लागणार आहे? त्या साध्या मुलीची माहिती काढायला इतका उशीर का होत आहे? 2 तासात माहिती माझ्याजवळ नाही पोहोचली तर तू या जगात बघायला शिल्लक राहणार नाहीस. रुहान आपल्या ऑफिसमध्ये खिडकीत उभं राहून सिगरेटचे झुरके घेत जरा चिडून बोलत होता. अजूनही शिवानीबद्दल सगळं काही कळलं नव्हतं म्हणून त्याची चिडचिड सुरू होती.
आजीच्या तब्येतीची सतत चौकशी सुरू होती. आत्ताही त्यांच्या तब्येतीत सुधारणा नाही हे ऐकून पॅनिक झाला होता. त्यात लग्न करणार म्हणून तर बोलून आला होता, पण तो स्वतःच त्यासाठी तयार नव्हता. फोन बंद होताच त्याने हताश होऊन जोरात हात समोरच्या भिंतीवर आपटला. मनात वेगळंच वादळ सुरू होतं. शिवानीसोबत लग्न हा विचार करूनच डोकं बंद पडलं होतं. सोडणार नाही मी तुला. लवकरच तुझ्या लाईफमधील सगळ्यात वाईट दिवस सुरू होणार आहेत. रुहान सिगरेट पायाखाली तुडवत रागातच पुन्हा शिवानीचा चेहरा आठवून बोलला. रुहान काय करेल आता शिवानीसोबत? शिवानी वाचवू शकेल का त्याच्या रागापासून स्वतःला? जाणून घेण्यासाठी पुढील भाग वाचायला विसरू नका. कथा आवडत असेल तर नक्की लाईक, कॉमेंट्स करायला विसरू नका. आपल्या कथेचे भाग 1 दिवसाआड प्रकाशित होत आहेत. तरी कथेच्या नोटिफिकेशनसाठी आपल्या कथाविश्व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, कथा आवडत असेल तर सगळ्यात आधी मला कॉमेंट्स करून सांगा. सदर कथा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये वाचायला मिळेल. धन्यवाद.